एखाद्या अतिशहाण्याला उत्तर देण्यापेक्षा निशब्द होऊन पुढं गेलं की त्याला त्याची लायकी समजायला वेळ लागत नाही. आयुष्याच्या प्रवासात नवऱ्याची साथ खूप महत्त्वाची असते, कारण जिथे सगळे माघार घेतात तिथं तो खंबीरपणे उभा असतो. ज्या व्यक्तीला खरं बोलायची सवय असते, लोक सर्वात जास्त चुकीचं त्यालाच समजतात. श्रीमंताबरोबर गरिबांची ओळख ठेवावी, कारण गरीब तिरडीला खांदा देतो आणि श्रीमंत थेट स्मशानभूमीत येतो. नारळ असो किंवा माणूस, नासका निघाला म्हणून शोक नाही करायचा, उलट तो पावलाय समजून बाजूला करायचा. ज्याला प्रेम समजतं, शब्द समजतो, तो वेळ पाळतो, आणि ज्याला फक्त स्वार्थ समजतो तो वेळ साधतो. माणसानं नेहमीच ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत राहायला हवं, कारण रिकामं पोतं कधीच सरळ उभं राहू शकत नाही. लोखंडाला लागलेला गंज आणि माणसाला आलेला माज हेच त्याला स्वतः संपवतं. फक्त हाच विचार करून आयुष्य जगलं पाहिजे की आपण गुलाबजामुन आहोत आणि आपला तिरस्कार करणाऱ्या लोकांना शुगर आहे. एक वेळेस पैसा भीक मागून मिळेल, पण स्वाभिमान हा कमवावाच लागतो. आपल्या इच्छा मर्यादित असल्या की स्वाभिमान विकायची गरज भासत नाही. सोडून गेलेली लोकं आणि झालेला पेपर यांचा विचार करायचा नसतो. शेवटी त्यांची किंमत रद्दीचीच असते. प्रामाणिक असणाऱ्यांना गरज संपल्यानंतर नाकारलं जातं. कधी कधी फक्त चलनी नोटाच नाही तर आयुष्यात माणसंही बनावट मिळतात. सगळं काही सुधारण्याची जबाबदारी आपली नाही. जे आपल्या नियंत्रणाच्या बाहेर आहे त्याला मोकळं सोडलेलं बरं, मग ती परिस्थिती असो किंवा माणूस. शांतता बऱ्याच समस्यांवर औषध असू शकतं, पण सर्वच नाही. जेव्हा मान सन्मान आणि स्वाभिमानावर वार केले जातात तिथं तोंड उघडल्याशिवाय पर्याय राहत नाही. शरीराचे सर्व अवयव धडधाकट असूनसुद्धा माणूस जेव्हा मनानं खचतो तेव्हा त्याला जगातील कोणतीच सर्जरी बरी करू शकत नाही. आपल्याला जो समजून घेतो त्याला स्पष्टीकरणाची गरज नसते, परंतु ज्याला समजूनच घ्यायचं नसतं त्याला कितीही स्पष्टीकरण दिलं तरी त्याचा काही उपयोग नसतो. आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो, फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात हवी. काही दिवस मनाविरुद्ध जगल्याशिवाय मनासारखे दिवस येत नाहीत. तुमची चूक नसतानाही तुम्हालाच टेन्शन येत असेल तर तुम्ही साधे आणि सरळ आहात. माणूस पैशाच्या संकटाला जास्त घाबरतो, कारण पैशाचं नाटक करता येत नाही आणि पैसा नाही म्हणून आयुष्याचं नाटक झाल्याशिवाय राहत नाही. एखाद्याच्या जवळ तितकंच जायचं असतं जितकं ते आपल्याला जवळचं मानत असतात. उगाच अतिक्रमण करून स्वतःला उद्ध्वस्त करून घ्यायचं नसतं. मन हळवं असावं पण दुबळं नसावं, कारण हळव्या मनाला भावना कळतात तर दुबळ्या मनाला नेहमी वेदना छळतात. पूर्णत्वाच्या शोधात माणूस इतकं काही गमावतो की अर्धा चंद्रही सुंदर दिसतो हेच ते विसरून जातो. आनंदी चेहरा तुमची शान वाढवतो, पण आनंदानं केलेलं कार्य तुमची ओळख वाढवतो. संसाराची झोळी कितीही फाटकी असली तरी जोपर्यंत सुईला धाग्याची साथ असते तोपर्यंत झोळीचं अस्तित्व शाबूत असतं. कोणतंही नातं परफेक्ट नसतं. ते नातं दोघांनी समजून गाजवून एकमेकांच्या चुका माफ करून ते नातं पुढं न्यायचं असतं, कारण तोडायला गेलात तर लोखंडाची साखळीसुद्धा तोडता येते. प्रेमाला वेळ द्या, कारण वेळ गेल्यावर प्रेम शोधून सापडत नाही. आयुष्याच्या प्रवासात नवऱ्याची साथ खूप महत्त्वाची असते, कारण जिथे सगळे माघार घेतात तिथं तो खंबीरपणे उभा असतो. एका समजूतदार व्यक्तीनं आपल्या आयुष्यात येणं हे भाग्य उजळणे इतकं सुंदर असतं. स्त्री ही प्रत्येकाकडे व्यक्त होत नसते. ती फक्त त्याच नातेमध्ये मनमोकळेपणानं बोलते जिथं तिला स्वतःपेक्षा जास्त विश्वासाची जागा वाटते. विसरण्याची सवयसुद्धा खूप महत्त्वाची आहे, कारण सर्व काही आठवलं तर माणूस कधीच आनंदी राहू शकत नाही. चुकीच्या वेळी बरोबर बोलणं देखील चुकीचं असतं. लोकांचं निरीक्षण करत असण्यापेक्षा स्वतःचं आत्मपरीक्षण करून त्यात सुधारणा करणं केव्हाही चांगलंच. कितीही वैचारिक मतभेद असले तरी वयाचा आदर आणि शब्दांची प्रतिष्ठा जपलीच पाहिजे. मी देवाच्या प्रत्येक निर्णयावर आनंदी आहे. त्यानं मला दुःख सहन करणाऱ्यांच्या यादीत ठेवलं, दुःख देणाऱ्यांच्या यादीत नाही.
जिथं तुम्ही चुकीचे नसता तिथं स्पष्टीकरण द्यायची गरज नसते. गरज असते ती दुर्लक्ष करण्याची. न पटणारं नाकारण्याचा आपला हक्क आपल्याजवळच असतो. प्रत्येक वेळी स्वतःला प्रूव्ह करत बसू नका, कारण आपण माणसं आहोत. पायथागोरसचे थेरम नाही. प्रत्येकावर विश्वास ठेवू नका, कारण साखर आणि मीठ दोघांचा रंग सारखाच असतो.